नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा। आजची सेवा म्हणजेच तुमच्या आवडीची आणि माझ्या पण आवडीची आहे। म्हणजे बऱ्याच महिलांना महादेवाची पूजा करायला आवडते आणि आपण देवादिदेव महादेवांची बऱ्याच महिला रोज जल अर्पण करतात, रोज मंदिरात जातात, रोज बरीचशी सेवा करतात, तिथे स्वच्छता करतात। तसंच मी तुम्हाला आज एकदम छान सेवा सांगणार आहे आणि त्या सेवेचा मला आलेला अनुभव सुद्धा सांगणार आहे। म्हणजे त्या सेवेचा मला अनुभव आलेला आहे छान, म्हणूनच मी तुम्हाला सांगणार आहे। अनुभव सांगितला तर व्हिडिओ खूप मोठा होईल, फक्त मी आज सेवा सांगणार आहे। पण खूप सुंदर मला या सेवेचा अनुभव आलेला आहे आणि त्वरित आलेला आहे। 3 दिवसाच्या आत मला रिझल्ट म्हणजे 3 दिवसाच्या आत मला या सेवेचा अनुभव आलेला आहे, त्याच्यामुळे ही सेवा तुमच्यापर्यंत शेअर करते। आणि जी पण मी सेवा तुम्हाला देते ना, तर ती मी बऱ्याच वेळेस करून बघते आणि त्या सेवेचा मला अनुभव आला का मी लगेच ती सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवते। बऱ्याच सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे आणि मला ज्या सेवेचा अनुभव येतो ना, तर ती सेवा मी तुम्हाला आवर्जून करायला लावते आणि खूप आनंदाने ती सेवा तुमच्यापर्यंत शेअर करते। तर ही सेवा आहे 3 दिवसाचीच आणि ही सेवा आहे बेलाच्या वृक्षाखाली आपल्याला करायची आहे। अगदी कुठलाही खर्च नाहीये, कुठलाही काही वेळ लागणार नाहीये। जर महिला तुम्ही मंदिरात जात असाल महादेवाच्या, तर तिथे म्हणजे बेलाचं झाड असतंच, बेलाचं वृक्ष असतंच, तर त्याखाली आपल्याला ही सेवा करायची आहे। तर म्हणजे ही सेवा करताना तुम्हाला मांसाहार वर्ज्य वगैरे हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। ज्यावेळेस आपण सेवा करतो ना, तर त्यावेळेस आपण जी पण सेवा करतो तर ती आधी नित्य सेवा करून घ्यायची असते। म्हणजे तुम्ही मंदिरात जर जात असाल, स्वच्छतेचे कामं करत असाल, तर ते स्वच्छतेचे कामं तुम्ही करून घ्यायचे आहेत। मंदिरातली जी पण काही सेवा आहे, म्हणजे जल अर्पण करायचं, अजून काही सेवा असेल तुमची, तर ती सुद्धा तुम्ही करून घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे। या सेवेचा त्वरित फळ आपल्याला मिळतं आणि म्हणजे कसं आहे, 3 दिवसाची सेवा आहे आणि आहेच, याचं खूप महत्त्व आहे या सेवेचं आणि या सेवेचा 100% रिझल्ट आहे, म्हणूनच मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे। तर ही सेवा 3 दिवस जर तुम्ही केली तर 3 दिवसापर्यंतच तुम्हाला एक छान अनुभव येणार आहे आणि मला तो आला 3 दिवसामध्ये, म्हणून म्हटलं चला तुम्ही सुद्धा ही सेवा करावी। आणि अनुभव जर आलेला असला ना, तर आपण पण एकदम ठाम तशा तर सगळ्याच सेवा एकदम प्रभावीने तुमच्यापर्यंत पोहोचवते। एकही सेवा अशी काही नाही का त्याचा फायदा म्हणजे त्याचं फळ आपल्याला मिळत नाही। फक्त आपलं तेवढं विश्वास अतूट पाहिजे आणि भाव चांगला पाहिजे, कर्म चांगले पाहिजे, कष्ट प्रामाणिक पाहिजे, तरच आपल्याला सेवेचं फळ मिळतं। तर चला, जास्त काही वेळ मी घेणार नाहीये, फक्त एवढं सांगावंसं वाटलं म्हणून मी सांगितलं। कुठली पण सेवा सांगताना ना थोडंसं स्पष्टीकरण जर दिलं ना, तर ते तुम्हाला समजायला पण म्हणजे सोपं जातं आणि काही महिलांना आवडतं की म्हणजे जी सेवा मी देते ना, तर ती थोडंसं त्याचं स्पष्टीकरण डीपमध्ये देणं तेवढं ते सुद्धा गरजेचं असतं। तर आपल्याला काय करायचं आहे, ही सेवा 3 दिवसाची आहे। परत सांगते, खूप कमेंट येतात मला, 3 दिवसाची सेवा आहे, कोणत्याही वारी तुम्ही सुरू करू शकता, असं काही नाही का वारच बघायचा, शुभ मुहूर्तच बघायचा। तर तुम्हाला जमेल तसं तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरुवात करायची आहे। बुधवारपासून केली तरी हरकत नाही, बुधवार गुरुवार शुक्रवार होते, सोमवारपासून करा, मंगळवारपासून करा, तुमच्या इच्छेचं कारण। आता ही सेवा तुम्हाला संध्याकाळी करायची, कारण की तुम्ही सकाळी केली तरी चालणार आहे, पण मी संध्याकाळी केलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते का संध्याकाळी करा। तुम्ही सकाळी केली तरी चालेल, पण ज्यावेळेस मी संध्याकाळी केले ना, तर त्याचा अनुभव मला त्वरित आलेला आहे, त्याच्यामुळे मी सांगते। आणि बऱ्याच महिला संध्याकाळीच मंदिरात जातात, कारण की संध्याकाळची सेवा, प्रदोष काळातली सेवा खूप महत्त्वाची असते आणि त्याचं तेवढं फळ पण आपल्याला मोठं मिळतं। आता जर तुम्हाला संध्याकाळी जात असाल, तुमचं नित्य सेवा करून घ्यायची आणि मग बेलाच्या वृक्षाखाली तुम्हाला बसायचंय, आसन घ्यायचंय आणि मी तुम्हाला कायम सांगत असते का 2 मिनिटं जरी प्रज्वलित राहिला दिवा, तरी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचे। आता हवा आहे, हे आहे, ते आहे, तर हे कारण सांगण्यापेक्षा तुम्ही काहीतरी तिथे असं काही सोय करा की जेणेकरून आपला दिवा 2 मिनिटं का होईना प्रज्वलित राहू द्यायचा आहे। किंवा घरी जर तुमचा असेल काही सोय, तर ती 3 दिवस तुम्ही बरोबर घेऊन जा, जोपर्यंत तुम्ही सेवा करताय तोपर्यंत ते तिथे ठेवा। म्हणजे ते नारळासारखं आकाराचं येतं, तर ते तुम्ही घरून घेऊन जाऊ शकता। तर तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि अर्थातच जेव्हा आपण सेवा करतो ना, तर आधी तुम्हाला बेलाच्या वृक्षाला पाणी अर्पण करायचंय, धूप दीप लावायचा आहे आणि शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आपल्याला। तुम्ही फुलवातीचा लावला आणि तुपही नाही टाकलं, काही नाही, फक्त भिजवलेली फुलवात जरी तुम्ही प्रज्वलित केली तरी तुम्हाला
खूप मोठं सेवेचं फळ आपल्याला मिळणार आहे बरं का. फक्त दिवा प्रज्वलित करा. मी वारंवार सांगते, दिवा प्रज्वलित केल्याचे खूप सारे फायदे आहे. याच्यावर 3 ते 4 व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. याचे काय फायदे आहे तर तो सुद्धा मी लवकरात लवकर व्हिडिओ आणणार आहे की कोणत्या वेळेत दीप प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काय फळ मिळतं आणि कोणत्या वेळेत असं कोणतं बेलाच्या झाडाखाली कोणती वेळ अशी आहे का त्याच्या खाली जर आपण दिवा प्रज्वलित केला तर त्याचं आपल्याला खूप मोठं फळ मिळतं. हा सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करेन. आता तुमची पूजा वगैरे झाली, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, अगरबत्ती लावायची. परत मी सांगण्याचा प्रयत्न करते आणि महिला म्हणतात मग तेच बोलतात, कारण की मग सांगण्याचा पण उद्देश चांगलाच असतो माझा. मला काही म्हणजे नाही का वाटत नाही का सारखं तुम्हाला सांगावं, पण मी खूप कळकळीने काही गोष्टी तुम्हाला सांगत असते. सगळं झाल्यानंतर तुम्हाला आता 3 दिवसाची सेवा काय करायची तर तुम्हाला हळद घ्यायची आणि हळद घेतल्यानंतर जिथे तुम्ही बसलेले आहात आणि बेलाच्या वृक्षाखालीच तुम्हाला हळदीचं पार्थिव शिवलिंग तयार करायचं आहे. म्हणजे हा हळदीचं शिवलिंग आपल्याला तयार करायचं आहे. हळदीचं शिवलिंग तयार केल्यानंतर तुम्हाला म्हणजे पाण्याने आधी भिजवून घ्यायची, याची हळद वगैरे घ्यायची. आपण एक छोटी वाटी घेऊनच जायची बरोबर. आणि मग ते हळद ओली करायची, त्याचा गोळा होईल असं करायचं आहे हळदीचा. आणि मग पार्थिव शिवलिंग, बऱ्याच जणांना माहिती आहे पार्थिव शिवलिंग तयार कसं करायचं. मग ते झाल्यानंतर हळदीचा गोळा केल्यानंतर मग तुम्हाला तिथे पार्थिव शिवलिंग करायचंय आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे. मनोभावे करा बरं का. एकदम सागर संगीत, फुलंच पाहिजेत, हेच पाहिजे, तेच पाहिजे, काहीही नाही. भाव शुद्ध ठेवा आणि विश्वास जर असताना नाही. आता मी ही साधी सेवा करते पण मी खूप मनाभावे करते. माझ्या मनात खूप विश्वास आहे, माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप भाव आहे. देवाधिदेव महादेवा, त्याच्यामुळे माझी साधी भोळी सेवा तुम्ही मान्य करा, एवढी प्रार्थना करायची. आता पार्थिव शिवलिंग तयार केल्यानंतर तुम्हाला थोडं जल अर्पण करायचे, कारण की ऑलरेडी हळद ओली असते, त्याच्यामुळे तुम्ही जास्त पाणी अर्पण करायला जाल आणि मग ते हळदीचं जे पार्थिव शिवलिंग केलेलं असतं तर ते मेल्ट म्हणजे वितळायला सुरुवात होऊन जाते. त्याच्यामुळे तुम्ही पळीने आपल्याला जल अर्पण करायचं आहे. तुम्ही मग दूध अर्पण करू शकता, पण मी आहे ना अगदी साधी भोळी केलेली आहे. मी कशी केलेली आहे मी तरी तुम्हाला सागर संगीत सांगते. मी फक्त हळद घेऊन गेले होते आणि मला ही सेवा माहिती होती आणि म्हटलं चला आपण पण करून बघू. मी फक्त हळदीचं शिवलिंग तयार केलं, जल अर्पण केलं आणि केशर, त्याचं वरती आपले शिवलिंग असताना तर तिथे केशरचा टिळा लावला, म्हणजे केशर अर्पण केलं, केशर लावलं आणि ते हळद थोडी आपल्याला हाताला घ्यायचं ते शिवलिंगाची आणि ती कपाळाला लावली. म्हणजे कपाळाला लावल्याने काय होतं, आपल्याला त्यांचा आशीर्वाद पण राहतो, आपल्या डोक्यात चांगले विचार येतात, आपल्याला आपलं मन भरकटत नाही आणि मन स्थिर असलं तर माणूस यशस्वी होतो. हे मुख्य कारण आहे. मग तुम्हाला पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची, अगदी साध्या सोप्या पद्धतीने करा. जल वगैरे अर्पण करून घ्या. तुमच्याकडे अष्टगंध असेल, केशर असेल, जे पण काही असेल ते लावा. आणि मग आता ती पूजा झाल्यानंतर धूप ओवाळून घ्यायचे. आता दीप जर नाही राहिला तर जी अगरबत्ती लावलेली तर ती ओवाळून वगैरे घ्यायची, नमस्कार करायचा आहे आणि फक्त तुमच्या मनातली इच्छा सांगायची आहे. याला काही संकल्प मी केलेला नव्हता आणि मी फक्त मनोभावे हात जोडून नमस्कार केला की माझी ही इच्छा आहे तर ती पूर्ण होऊ द्या. त्याच्यामुळे मग मी ही सेवा 3 दिवस केलेली आहे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर परत एकदा नमस्कार करायचा आहे आणि मग जेव्हा तुम्हाला घरी यायचं आहे, तुमची सगळी सेवा झाली आहे, मग त्यावेळेस तुम्ही जे पण पाणी नेलेलं असेल, जे पण जल नेलेलं असेल तर त्याच जलाने तिथेच त्याच ठिकाणी त्या शिवलिंगाचं पाणी टाकून त्याच्यावर विसर्जन करायची त्याच ठिकाणी. आणि हळदीचं शिवलिंग एवढं पण तयार करू नका का एवढं अगदी छोटं केलं तरी चालेल.
माझ्याबरोबर त्या काकू यायच्या ना, तर त्या अगदी फक्त म्हणजे ते पार्थिव शिवलिंग सुद्धा त्याचा सेफ दिसत नव्हता, पण तरी पण त्यांनी माझ्याबरोबर केलं. तर तुम्ही छान करा येत असेल तर. आणि मग तुम्हाला विसर्जन करून तिथेच विसर्जन करायचं, पाणी जास्त टाका. आणि जर तुमची खूप कोरडी झाली असेल, विसर्जन होत नसेल, तर हाताने जरी त्याला थोडंसं दाबून वगैरे त्याच्यावर पाणी टाकून विसर्जन केलं तरी हरकत नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला असंच विसर्जन करायचं आहे आणि तिथून आपल्या घरी यायचंय. फक्त मनोभावे तुम्हाला ही सेवा करायची. आता सेवा तुम्हाला सांगितली 3 दिवस करायची. तुम्हाला नियम अटी तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मांसाहार वर्ज्य, परत परान्न वर्ज्य आणि ब्रह्मचर्य वर्ज्य. आता 3 दिवस ब्रह्मचर्य वर्ज्य करायला काही हरकत नाहीये, 3 दिवस मांसाहार वर्ज्य करायला काहीच हरकत नाही. 3 दिवस पर अन्न म्हणजे कुठलंही अन्न तुम्ही ग्रहण करू नका. एवढे नियम जर पाळले तर आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि मला अनुभव आलेला आहे, तर तुम्हाला सुद्धा नक्की येईल एवढी मला खात्री आहे. तर नक्की सेवा करून बघा. आणि पार्थिव शिवलिंगाचा शेतामध्ये मला इतका मोठा अनुभव आलेला आहे, तर तो सुद्धा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येईल. तर चला, झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.